नमस्कार सगळ्यांना. आज आपण बनवूया मँगो केक, एगलेस मँगो केक, बिना अंड्याचा मँगो केक बनवूया. साहित्य पाहूया काय काय घेतलेलं आपण त्यासाठी. 1.5 कप मैदा, ह्या कपाने 1.5 कप मैदा, पाऊण कप साखर, ह्याच कपाचा हा अर्धा कप आहे, हा अर्धा कप दूध आहे, 1 आंब्याचा पल्प काढून घेतलेला आहे, मिक्सरला वाटून घेतलेला आहे, पाव कप म्हणजे ह्या कपाने हा पाव कप तेल आहे. छोट्या वाटीमध्ये घेतलं तरी ही एक छोटी वाटी होते इतकं हे तेल आहे. तेलाऐवजी तुम्ही बटर किंवा तूप घेऊ शकता. व्हॅनिला इसेन्स घेतलेला आहे, ह्याऐवजी तुम्ही वेलची पूड घेऊ शकता. 2-3 ड्रॉप टाकायचे. बेकिंग पावडर घेतलेली आहे, ह्याच चमच्याने 1 चमचा, आणि पाव चमचा खायचा सोडा ह्याच चमच्याने घेतलेला आहे. टुटी फ्रुटी ऑप्शनल आहे, आवडत असेल तर घाला, नसेल तर जरुरी नाही. आणि विनेगर घेतलेलं आहे, विनेगर हा अर्धा चमचा घेतलेला आहे. इतकं साहित्य घेतलेलं आहे. आणि केक बनवण्यासाठी मी डब्बा घेतलेला आहे कुकरचा, कारण माझ्याकडे केक टीन आहे पण ते मोठे आहेत. त्यासाठी हा डब्याला मी बटर पेपर लावून घेतलेला आहे. बटर पेपर नसेल तर तुम्ही तेल लावा किंवा तूप लावा आणि पिठाने थोडंसं भुरभुरावून घ्यायचं, म्हणजे ते चिकटत नाही केक. त्याला केक टीन आहेत बघा, केक टीन म्हणजे एवढ्या मोठ्या साईजचे आणि एकदम छोट्या साईजचा आहे. मधला साईजचा नव्हता म्हणून मी डब्बा घेतलेला आहे. कढई मध्ये बनवायचा आहे म्हणून मी कढई प्रीहीट करत ठेवलेली आहे. दूध मी बाउलमध्ये छोटा ओतून घेतलेलं आणि आता हे विनेगर आहे, हे दुधामध्ये घालून घ्यायचे आणि 10 मिनिट हे असं मिक्स करून साईडला ठेवून द्यायचे. आणि कढई प्रीहीट होत आहे तोपर्यंत आपण केकचं बॅटर बनवून घेऊया. मिश्रण बनवण्यासाठी एक मोठा बाउल घ्यायचा आहे आणि त्यामध्ये सर्वप्रथम तेल घालून घ्यायचे, साखर घालून घ्यायची. साखर आणि तेलामध्ये अशी व्यवस्थित फेटून घ्यायची आणि मग आंब्याचं पल्प घालायचंय. अशी तेल आणि साखर असं पूर्ण असं फेटून घेऊन एकजीव करून घ्यायची. आंब्याचा पल्प घालून घ्यायचा. आंब्याचा पल्प घातल्यानंतर मिक्स करून घ्यायचे व्यवस्थित मिश्रण. पूर्ण साखर, तेल आणि आंब्याचा पल्प असा मिक्स करून घ्यायचंय. आता विनेगर घातलेलं दूध घालून घ्यायचंय. इसेन्स घालायचे 2-3 ड्रॉप एवढं मिक्स करून घ्यायचे. इसेन्स घातल्यानंतर विस्करच्या साहाय्याने मिक्स करून घ्यायचं. आता गाळण घ्यायचे आणि गाळणीमध्ये हा मैदा घालून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा घालून घ्यायचे आणि चाळून त्यामध्ये असं एकत्र घालून घ्यायचे. म्हणजे सोडा आणि जेव्हा आपण मैदा घातला तो व्यवस्थित मिक्स होतो अशा पद्धतीने. आता हलक्या हाताने असं मिक्स करायचे, जास्त जोरात असं फिरवायचं नाही कारण आपण त्यामध्ये बेकिंग सोडा, बेकिंग पावडर घातलेलं आहे, ते पण ऍक्टिव्हेट होतं. मग त्याच्या सगळ्या अशा फिरवून घेऊन गुठळ्या मोडायच्या आहेत. हे सगळं बेकिंग पावडर वगैरे घालून फेटून घेतलेलं आहे बघा आणि कन्सिस्टन्सी एवढी ठेवायची. आता हे लगेच मिश्रण केक टीन मध्ये ओतून घ्यायचंय, वेळ घालवायचा नाही. हे सगळं मिश्रण मी आता केक टीन मध्ये असं ओतून घेते आणि बॅटर मस्त फ्लफी झालेलं आहे. हे मिश्रण असं टॅप करून घ्यायचं व्यवस्थित, म्हणजे जे बबल्स, एअर बबल्स असतात ते निघून जाते, सगळी हवा निघून जाते. ह्यावर आता आपण टुटी फ्रुटी घालून घेऊया, ऑप्शनल आहे. कढईमध्ये मी ठेवून घेतला कारण कढई खूप गरम झालेली होती म्हणून मी ठेवताना दाखवलं नाही. आणि आता ह्याला 5 मिनिटं फुल आचेवर ठेवायचं. फुल एकदम म्हणजे मीडियम टू लो नाही, त्याच्यापेक्षा थोडी जास्त ठेवायची आणि नंतर 5 मिनिटांनी गॅसची आच बंद करून घ्यायची आणि अशा पद्धतीने हा केक बनवून घ्यायचा आहे. 45 मिनिट त्याला असाच ठेवायचा आहे बेक होईपर्यंत. आता आपण चेक करूया. 35 मिनिटं झालेली आहेत आणि केक बघा किती मस्त फुललेला आहे आणि केकला अशा क्रॅक पण गेलेले आहेत भरपूर बघा, अशा तडा गेलेले आहेत. आता आपण चेक करून बघूया स्टिक घालून. बघा स्टिक मोकळी येते म्हणजे हा केक आपला तयार झालेला आहे. मस्त असा हा मँगो केक आपला तयार झालेला आहे.
अशा पद्धतीने तुम्ही बनवू शकता. आणि मी विनेगर टाकलं, ते विनेगर ऐवजी तुम्ही लिंबूचा रस टाकू शकता. मी विसरले होते सांगायला की विनेगर नसेल तर काय करायचं, तर लिंबूचा रस टाकू शकता. आता मी हा काढून घेते. हा केक मी काढून घेतला. आता ह्यावर कपडा टाकून ठेवायचा, चांगला असा स्वच्छ कपडा किंवा रुमाल टाकून ठेवायचा आणि गार करून घ्यायचा. बघा मस्त केक हा आपला तयार झालेला आहे. बघा मस्त फुललेला आहे. आणि आता हा प्लेट मध्ये, ह्याच्यावर अशी प्लेट आडवी ठेवून आणि मग हा काढून घ्यायचा आहे. आणि छान असा केक आपला तयार झालेला आहे. बघा किती मस्त झालेला आहे. बघा किती असा फुललेला आहे. किती स्पॉन्जी आणि सॉफ्ट असा हा मँगो केक आपला तयार झालेला आहे. बघा किती छान असं झालेलं आहे. बघा आणि रेसिपी कशी वाटली मला कमेंट्स करून नक्की सांगा.